होण्याकरता. कारण शास्त्र सांगतं 3 प्रकारचे ऋण आपल्यावर आहे. एक देव ऋण आहे, शास्त्र ऋण आहे, एक देव ऋण, ऋषी ऋण आणि तिसरं पितृ ऋण आहे. या 3ही प्रकारचे ऋणातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आणि त्या पितरांची योग्य गती होत नाही आणि आपलंही कल्याण होत नाही तोपर्यंत आपल्यालाही अनेक प्रकारचे संकट आणि दुःख भोगावं लागतं. तोपर्यंत आपली सद्गती होत नाही. असा नियम आहे. 3 प्रकारचे ऋण. पहिलं ऋण आहे बघा, देवी देवतांचा ऋण आहे आपल्यावर. कारण या शरीरामध्ये पंच आहेत आणि पंचदेवता आहेत आणि या शरीरामध्ये सूक्ष्म अदृश्य रूपाने देवता आहेत महाराज. जसं दृष्टी आहे, दृष्टीच्या पाठीमागे दृष्टीची डोळ्याची देवता सूर्य आहे, मनाचा स्वामी चंद्र आहे. प्रत्येक आणि इंद्रियाच्या पाठीमागे एक देवता आहे आणि ती देवता बरं आपल्याला वेळेवर आपल्याला वेळेवर पाऊस पडतो, ती वरून भगवंताची कृपा आहे. वेळेवर आपल्याला प्रत्येक आपण श्वासोश्वास चालतो, ही वायूची कृपा आहे. वेळेवर सूर्य उगवतो, सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण सर्व काही कार्य करतो आणि हे सगळे ऋण आहे. या सर्व देवांचं ऋण आणि या सर्व ऋणातून आपण जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत आपली गती नाही. म्हणून देवतांचा ऋण आहे. या ऋणातून आपण कशा प्रकारे उत्तीर्ण व्हावं, तर या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता शास्त्रांनी होम हवन जे करतात त्या होम हवनाद्वारे यज्ञाद्वारे देवतांची तृप्ती होत असते. आणि दुसरं ऋण ऋषी ऋण आहे. कारण ज्या ऋषी मुनींनी आपल्याला कसं जगावं, कसं मरावं, कशा प्रकारचा ग्रस्ताश्रमामध्ये व्यवहार असावा, कशा प्रकारचे कर्म करावे, सकाम कर्म, निष्काम कर्म, कोणतं कर्म केल्यानंतर कोणत्या प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होईल आणि अनेक प्रकारचे ग्रंथ ज्या ऋषी मुनींनी आपल्या आत्मकल्याणाकरता दिले, आपल्या आत्मकल्याणाकरता ते ग्रंथ दिले आणि म्हणून त्या ऋषी मुनींचं ऋण आहे. म्हणून या ऋषी मुनींच्या ऋणातून आपण कशा प्रकारे मुक्त व्हावं, तर ऋषी मुनींच्या ऋणातून आपण साधू संतांची सेवा केली तर या ऋणातून आपण आणि मुक्त होऊ. आणि तिसरं जे ऋण आहे ते पितरांचं आहे. आपले पितर, आपले वाड वडील कोणी असो, कोणत्याही ते गतीला जर गेलेले असतील, कारण आपल्याद्वारे आहे ना, आपण जर पिंडदान नाही केलं तर हा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर महाराज दुःख करतात, ते शोक करतात. त्यांना अपेक्षा असते आमच्या कुळामध्ये कुणीतरी केव्हा तरी कधीतरी एखादा परमार्थ करणारा, चांगले कर्म करणारा कधीतरी जन्माला येईल आणि ते चांगले कर्म केल्यानंतर आपली सद्गती होईल, आपली योग्य गती होईल. कारण एखाद्या कुळात जरी एखादा भगवत भक्त झाला तरी त्या कुळाला तो तारतो, त्या कुळाला तो उद्धार करून नेतो महाराज. आणि सर्व कुळाचं कल्याण करणारा पुन्नाम त्रायते इति पुत्र, पुत्र त्याला म्हणतात जे पुन्नाम नावाचं नरक आहे त्या नरकातून जो पुत्र आणि या पितरांना सोडवतो त्याला पुत्र म्हणतात. नाहीतर ते पुत्र आणि ते नाराज असतात की आपल्या कुळामध्ये जर योग्य कोणी नाही झाला तर ते पितर शाप देतात महाराज. कारण त्यांना अपेक्षा असते की आमच्या करता काहीतरी करावं, नाही आपण जर काही नाही केलं तर ते पितर शाप देतात. त्या घराला कायमचा मोठा पितृदोष असतो. म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे आपल्याला एक चान्स आहे, हा आपल्याला एक योग्य वेळ आहे. जरी यदा कदाचित मात्या पित्यांची सेवा जिवंत असताना आपल्याकडून जरी नाही घडली, जिवंत असताना तर माता पित्यांची सेवा घडलीच पाहिजे. कारण कोणतंही क्षेत्र असो, व्यावहारिक क्षेत्र, परमार्थिक क्षेत्र, कोणत्याही क्षेत्रामध्ये माता पित्यांचा जर आशीर्वाद नसला
तर त्या क्षेत्रामध्ये सफलता प्राप्त होत नाही, त्या क्षेत्रामध्ये सफलता प्राप्त होत नाही. त्याकरता आणि माता पित्यांच्या घरी जिवंत असताना आपण माता पित्यांची सेवा नाही केली आणि शेवटीही जरी त्यांच्याकरता ते गेल्यानंतर अनेक प्रकारचे पिंडदान आपण त्यांच्याकरता आणि अन्नदान करता कीर्तन प्रवचन कशा करता असतं, त्यांच्याकरता आपण कीर्तन प्रवचन याच्या करता असतं की बघा कुणी गेल्यानंतर वर्ष श्राद्धाचा विधी आहे, ब्राह्मणाकडून तो विधी केला जातो आणि यथा योग्य जर विधी नाही झाला तर कारण ते कर्म आहे आणि कर्माची गती गहना कर्म नो गती. बघा कर्मामध्ये जरी काही मंत्र चुकला, जरी काही चुकी झाली, जरी काही त्रुटी झाली, जरी काही दोष झाला तर कीर्तन प्रवचन त्याच्या करता आहे. कारण या कीर्तन प्रवचनामध्ये भगवंताचं नाम आहे, भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे आणि या भगवन नामाद्वारे त्या त्रुटी आहे, ते दोष आहे ते निघून जातात. कारण ब्राह्मणाकडून काही सांगता येत नाही, कधी पूजा अर्चा करताना ज्याच्यात जरी एखादी त्रुटी झाली बघा, कारण शास्त्र सांगतं मंत्र जर चुकला मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. कारण मंत्र जर चुकला, कर्मकांड करताना जरी एखादा विधी चुकला, एखादा मंत्र चुकला. एकदा काय झालं, एका मनुष्याची पत्नी फार आजारी पडली, एवढी आजारी पडली अनेक प्रकारचे वैद्य बोलवले, कशानाच तिला उपयोग होईना, एवढी भयंकर अशी असणारी आजारी पडली. तेव्हा तो सुज्ञ मनुष्य होता, पती धार्मिक होता, देवाला शास्त्राला ग्रंथाला साधू संतांना मानणारा होता आणि त्याने एक हवन केलं. ब्राह्मणाला बाहेरच्या ब्राह्मणाला बोलावलं आणि त्या ठिकाणी हवन ठेवलं. महाराज पत्नीची तब्येत बरी व्हावी, पत्नीला आणि आरोग्य लाभावं त्याकरता होम हवन ठेवलं. तर बघा त्या देवीची उपासना केली, देवीच्या नावाने हवन केलं आणि त्या पत्नीची तब्येत बरी होण्याकरता, आता पत्नीची तब्येत बरी होण्याकरता हवन चालू केलं. ब्राह्मण बुवा हवन करीत होते. ओम भार्याम भैरवी रक्षती स्वाहा, ओम भार्याम भैरवी रक्षती स्वाहा असं मंत्र म्हणून हवन करीत होते. हवन करता करता त्या पत्नीची तब्येत बरी व्हायला लागली, ती स्वस्थ व्हायला लागली, उठून बसली, तब्येत बरी झाली. परंतु ब्राह्मण बुवा आहे, ब्राह्मण बुवाने मंत्र म्हणता म्हणता एक शब्द चुकला. ओम भार्याम भैरवी रक्षिती स्वाहा असं म्हणता म्हणता ओम भार्याम भैरवी भक्षती स्वाहा असा एक मंत्र चुकला त्या ठिकाणी आणि ती देवी प्रगट झाली. त्या देवीनं भक्षती म्हणल्याबरोबर देवी प्रगट होऊन देवीनं त्या पत्नीला खाऊन टाकलं नव्हतं. एका क्षणात चांगली झालेली पत्नी बरी झालेली तिला एका क्षणात खाऊन टाकलं. बघा मंत्राचा एवढा प्रभाव आहे. मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा आणि त्याकरता कीर्तन प्रवचन याच्या करता असतो. जरी ब्राह्मण बुवाकडून जरी त्रुटी झाली, पूजा अर्चा करताना जरी एखादा शब्द चुकला, विधी चुकला तर आणि या कीर्तनाच्या प्रवचनाच्या द्वारे भगवन नाम आहे महाराज. कारण भगवंताचं नाम ज्या ठिकाणी होतं महाराज त्या ठिकाणी सर्व दोष जळून जातात. सर्व कारण जेथे कीर्तन नाम घोष सदा करीती हरीचे दास आणि त्या ठिकाणी कारण भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहे ना हो. कारण जेथे भगवंताचं नाम आहे त्याच ठिकाणी नित्य नाम घोष जयाचे मंदिरे त्याची काशी पुरी तीर्थक्षेत्र. त्या ठिकाणी जिथं नाम आहे तिथे सर्व तीर्थ येतात. जिथं भगवन नाम आहे तिथंच भगवंत आहे. जिथं भगवन नाम आहे त्याच ठिकाणी त्रिवेणी संगम आहे महाराज. त्या ठिकाणी तीर्थाला जाण्याची गरज नाही. म्हणून तात्पर्य की हे पिंडदान आवश्यक आहे पितृंच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आणि हे आपण हा विधी कारण पितरांची आसक्ती असते ना, आसक्ती लवकर सुटत नाही. कारण या शरीरामध्ये असणारी आसक्ती तो जीवात्मा जस
मरणाच्या वेळेला शास्त्र सांगतं 1000 विंचू, एक जर विंचू आपल्याला बसला तर किती वेदना होतात. तो विंचू कुणी असो, एखादा महाराज जरी असला तो काही म्हणत नाही विंचू हा कीर्तनकार महाराज आहे याला सोडून द्यावा, कोणी असो प्रत्येकाला तो. आता तो विंचू बघा, एक जर विंचू बसला तर एवढ्या वेदना होतात आणि मृत्यूच्या अंतकाळच्या वेळेला 1000 विंचू बसल्यानंतर एवढ्या वेदना होतात. अशा वेदना मृत्यूच्या अंतकाळच्या वेळेला होतात. हे शरीर आणि त्या शरीराला तो प्राण सोडित नाही आणि म्हणून याच्याकरता श्राद्ध आहे की त्या जीवात्म्याची आसक्ती राहू नये. त्याचं उत्तर कार्य जर केलं तर त्याची आसक्ती आणि नष्ट होण्याकरता, कारण ही आसक्ती जात नाही महाराज. किती काही जन्मजन्मी जरी झाले तरी आसक्ती कोणाचीच जात नाही. याकरता फार भगवंताचं भजन चिंतन करावं लागतं, तेव्हा ह्या शरीराची आसक्ती आणि सुटते महाराज. आसक्ती गेली नाही तर जन्म मरण फिरावे लागतात. जेवढे काही जीव जंतू आहे, कीटक पशु प्राणी, आणि एवढे आपल्याला जन्म घ्यावा लागतात. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाले अंगे हरी रूप, तिची झाले अंगे हरी रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. बघा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. कारण वासना आहे, शास्त्र वासना, लोक वासना, विषय वासना, या सर्व वासना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जन्म. कारण प्रत्येक मनुष्यामध्ये आसक्ती असते महाराज, आणि ही आसक्ती लवकर जात नाही. जसं एकदा एक ब्राह्मण होता. आता ब्राह्मण होता, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेतला. ब्राह्मणाचा जन्म भेटत नाही महाराज, त्याकरता फार पुण्य लागतं. फार पुण्याच्या नंतर ब्राह्मणाचा जन्म प्राप्त होतो. कारण कर्मानुसारच मनुष्याचा जन्म असतो. आणि ब्राह्मणाचा जन्म भेटला तरी देखील सत्कार्य नाही, तरी देखील भजन नाही, तरी देखील पूजन नाही आणि भगवंताचं चिंतन नाही. तर एकदा नारद मुनी सहज, नारद मुनी तीनही लोकांमध्ये आणि भ्रमण करीत असतात, तीनही लोकांमध्ये आणि भ्रमण करीत असतात. ते एकदा नारद मुनी सहज भ्रमण करीत करीत आणि या मृत्यू लोकांमध्ये आले महाराज. आणि त्यांचा सतत जप चालू असतो, नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण भजमन नारायण नारायण नारायण. भगवंताचा सतत जप चालू असतो. जप करीत करीत या मृत्यू लोकांमध्ये आले. जप करीत आले, बघितलं ब्राह्मण कुळामध्ये आणि जन्म घेतलेला आहे, तरी पूजा करीत नाही, कर्मकांड करीत नाही, विधी करीत नाही. नारद मुनींना दया आली. नारद मुनी त्या ब्राह्मणाजवळ गेले. आता त्या ब्राह्मणाला म्हणाले, अरे बाबा, तू ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, तू कर्मकांड पूजा अर्चा करायला पाहिजे. चल म्हणले माझ्या बरोबर, तुला मी मोक्ष प्राप्त करून देतो, तुझा मी उद्धार करतो. आता तो ब्राह्मण नाही म्हणले, आताच मुलांचं लग्न झालं, लहान लहान नातू आहे, त्यांना मला सांभाळायचं आहे, मी येणार नाही म्हणले. आता नारद मुनी नाही म्हणले. नारद मुनी तसेच निघून गेले, भगवंताकडे गेले, वैकुंठ धामामध्ये गेले. भगवंताला सांगितलं, प्रभू आणि मी मृत्यू लोकांमध्ये जाऊन आलो. एक ब्राह्मण होता, त्याला सांगितलं की तुला मी भगवंताची प्राप्ती करून देतो. तेव्हा भगवंताने सांगितलं, अरे बाबा,
तुझे प्रयत्न करशील ते व्यर्थ ठरतील. तुझ्याकडून काही एक उपयोग होणार नाही, कारण तो ब्राह्मण आहे, तो तुझ्या सोबत येणार नाही, तो काही परमार्थ करणार नाही, हे मी तुला सांगतो. आणि असं सांगितल्याच्या नंतर परंतु नारद मुनी म्हणाले, काही जरी झालं तरी मी त्याला उपदेश केल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यामध्ये बदल हो अगर नाही हो, परंतु माझं कर्तव्य आहे, मी माझा स्वभाव सोडणार नाही. त्याने जर त्याचा स्वभाव सोडला नाही, बघा संत महात्म्यांचं कार्य असं असतं, संत महात्मे सर्वांवर या जगाला सन्मार्ग दाखवण्याचं कार्य असतं. एकदा एकनाथ महाराज सहज रस्त्याने चालत असताना आणि गंगे किनारी गेले. आता गंगे किनारी एक आणि विंचू होता, विंचू पाण्यामध्ये बुडत होता. एकनाथ महाराजांना दया आली, एकनाथ महाराजांनी तो विंचू बाहेर काढायला लागले. त्या विंचूने डंख मारला आणि डंख मारल्यामुळे यांच्या हाताला वेदना झाल्या, पुन्हा तो पाण्यात पडला. आता यांनी पुन्हा तो विंचवाला घेतलं बाहेर काढण्याकरता, त्याने पुन्हा डंख मारला, पुन्हा तो पाण्यात पडला. असं 2-3 वेळेस झालं. एक मनुष्य त्या ठिकाणी आला आणि महाराजांना बोलला, म्हणजे महाराज अहो तो विंचू आहे, त्याला तुम्ही किती काढण्याचा प्रयत्न केला तरी तो आपला स्वभाव सोडणार नाही. म्हणले तो जर विंचू आहे तर प्राणी जर त्याचा स्वभाव सोडित नाही, मी देखील साधू आहे, मी देखील महात्मा आहे, मी माझा स्वभाव सोडणार नाही आणि मी त्याला काढल्याशिवाय राहणार नाही. तो जर त्याचा स्वभाव, तसं नारद मुनी म्हणाले, माझा स्वभाव आहे याचं कल्याण करण्याचं, माझा स्वभाव आहे याचा उद्धार करण्याचं, आणि याच्या त्या मनुष्यामध्ये जरी बदल नाही झाला तरी माझं कर्तव्य मी केल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणाले, अरे तू किती प्रयत्न करणार, मुनीला म्हणले. परंतु नारद मुनी म्हणले, मी माझे प्रयत्न करणार. भगवंत म्हणले, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. शेवटी नारद मुनी, आता तो ब्राह्मण होता, कर्म धर्म संयोगाने ब्राह्मणाचं आयुष्य संपलं. शेवटी बैल झाला. बैल झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच घरी बैल होऊन, कारण आसक्ती जात नाही महाराज, आसक्ती जात नाही. बैल झाला, पुन्हा त्याच घरी आला, त्याच घरी आला. आता राबायचा तरी नारद मुनी आले. नारद मुनीला दया आली. अरे म्हणले, आता तरी चल, तुझा मी उद्धार करतो, तुला मोक्ष प्राप्त करून देतो. तो बैल होता. आता तो बैल तरी म्हणाला नाही, म्हणले माझ्या मुलांची शेती फार नांगरायची आहे, शेती तशी पडेल, म्हणले मी काही येत नाही. बघा, बैलाचा जन्म संपला, कुत्रा झाला. कुत्रा झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच घरी आला. आता ते घरचे त्याला हाकलून देतात, त्याला मारतात, परंतु घरच्यांना काय माहिती, हा आपल्याच घरचा आहे, आता आपल्याच पिताची आहे. आता त्यांना काय माहिती, बघा. आणि तरी कुत्रा झाला, त्याच ठिकाणी आला. तो कुत्रा भूक लागली का घरामध्ये यायचा, ते घरचे त्याला मारायचे. शेवटी एक दिवस नारद मुनी आले, म्हणले, अरे मी तुझा उद्धार करतो, माझ्या बरोबर चल. तू म्हणला, नाही महाराज, मला तुझे घरचे काम राखण्याचे आहे. घरचे सगळे जर कामाला गेले तरी घर राखण्याकरता कोणी राहत नाही. बघा, कुत्र्याचा जन्म झाला, नंतर त्याला सर्प झाला महाराज. सर्प झाला तरी तिथंच आला, कारण आसक्ती जात नाही. सर्प जरी झाला तरी त्याच घराच्या आसपास तो फिरायचा, राहायचा. त्यावेळी देखील नारद मुनी आले. नारद मुनींनी त्याला सांगितलं तरी देखील तो यायला तयार नाही. बघा, अशी असणारी ही आसक्ती असते. ही आसक्ती जन्मोजन्मी जात नाही. त्याकरता आपण आपले जे पितर आहे त्या पितरांकरता आपण आणि काहीतरी कर्म करावं लागतं, सत्कर्म करावं लागतं, आणि त्या सत्कर्माद्वारे आपल्या पितरांचा उद्धार होतो महाराज. पितरांचं कल्याण होतं, आणि ते जर योग्य गतीला गेले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्याला धन संपत्ती, ऐश्वर्य, पुत्र संतती आणि सर्व काही प्राप्त होतं. आणि त्यांच्या ऋणानुबंधनातून आपण आणि मुक्त होतो महाराज. त्याकरता आणि
श्रद्धायुक्त अंतकरणाने आपण हे श्राद्ध कर्म केलं पाहिजे. पितरांच्या उद्देशाने श्राद्ध कर्म केलं पाहिजे. कारण मोठमोठ्यांनी हे श्राद्ध कर्म करतात महाराज. हा शास्त्र विधी आहे आणि आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा असणारा विधी आहे. म्हणून श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धेयं क्रियते कर्म. कारण श्रद्धा जर नसेल तर कोणतंही कर्म आपण करू ते कर्म ह्या लोकामध्ये परलोकामध्ये फलदायी ठरत नाही. शास्त्र सांगतं, श्रीमद भगवद्गीता सांगते, गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना श्रद्धया हुतं दत्तम तपस्तप्तं कृतं च यत् अश्रद्धित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो यः. भगवान परमात्मा सांगतात, हे अर्जुना श्रद्धा जर नसेल, जे केलेलं कर्म आहे ते पितरांनाही प्राप्त होत नाही. श्राद्ध आपली श्रद्धा जर नसेल तर कोणतंही कर्म करू आपण आणि ते कर्म या लोकातही फल देत नाही, परलोकातही फल देत नाही महाराज. जसं भोजन असतं, भोजनामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन केलं, त्यामध्ये नमक जर नसलं तर त्याला रस येत नाही. आणि जसं एखादी स्त्री असेल, स्त्री जरी सुंदर असली परंतु तिला जर नाकच नसलं तर ती स्त्री उपयोगाची नाही. तसं त्याप्रमाणे श्रद्धा आहे महाराज. श्रद्धा जर अंतकरणामध्ये नसेल तर ते केलेलं कर्म आणि ते फलद्रूप होत नाही. त्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्या पितरांकरता आपण हे श्राद्ध कर्म केलं जातं महाराज. कारण अंतकरणामध्ये श्रद्धा असावी, पितरांविषयी असावी, भगवंताविषयी असावी, भगवंताच्या भजनाबद्दल असावी आणि भक्तीबद्दल श्रद्धा असावी महाराज. श्रद्धा नसेल तर कल्याण होणार नाही, उद्धार होणार नाही. बघा, सर्वांची श्रद्धा स्थायी नसते, काहींची श्रद्धा बदलत असते. बघा, काहींची श्रद्धा अशी असते की सोमवार जर आला तर भगवान शिवाची पूजा करणार. सोमवार असला भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जसं श्रावण सोमवार असणार तर श्रावण सोमवारामध्ये आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गर्दी होणार. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्यावेळेस एवढे काही शिवाला भजणारे लोक असतात आणि शिवाची उपासना करतात, आराधना करतात. आता भगवान शिव प्रसन्न होणार आहे, भगवान शिव वरदान देणार आहे, तेवढ्याच श्रद्धा बदलती ना. पुन्हा मंगळवार येतो किंवा नवरात्र आणि चालू होतं, श्रद्धा बदलते, पुन्हा देवीची उपासना करतो. म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. श्रद्धा बदलते. आता देवीची उपासना केली, देवीची आराधना केली, देवी प्रगट व्हायला, देवी प्रगट होणार, देवी कृपा करणार, देवी धन संपत्ती देणार, तोपर्यंत श्रद्धा बदलून जाते. तोपर्यंत पुन्हा मंगळवार होऊन जातो, पुन्हा बुधवार येतो, पुन्हा भगवान विठ्ठलाची आराधना. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती अम्मा विठ्ठल जीवन टाळ चिपुळे आदन. विठ्ठल भगवान प्रसन्न होणार तोपर्यंत पुन्हा गुरुवार येतो, पुन्हा तो आणि विठ्ठलाची उपासना सोडून देतो. पुन्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुन्हा तो दत्त भगवंताची उपासना करायला लागतो. दत्त भगवंत प्रसन्न होणार तर पुन्हा शुक्रवार येतो, संतोषी माता. शुक्रवार झालं म्हणजे शनिवार येतो, हनुमंतरायाची उपासना करतो. शरण शरण हनुमंता कुंभालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावावे असुबता. हनुमंतरायाची उपासना करतो. आता हनुमंतराय प्रसन्न होणार
तोपर्यंत याची श्रद्धा बदलते महाराज, याची श्रद्धा बदलते आणि पुन्हा खंडेराय रविवार येतो, खंडेरायची उपासना करायला लागतो. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, आणि पुन्हा तो जेजुरीला जातो. म्हणजे आपल्या अंतःकरणाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा दृढ पाहिजे, श्रद्धा स्थिर पाहिजे. आणि ती श्रद्धा आपल्याला या जन्म मरणाच्या आणि चक्रातून फिरणारे, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडणार आहे, तीच कल्याण करणारे आहे. कारण भगवान परमात्मा सांगतात, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी चिरात पार्थ मैया विषेत चेतसा. भगवान परमात्मा सांगतात, कुणी असो आणि जो जर ज्याला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला, मला शरण आला भगवंताला, कधी आपल्याकडे कितीही अपराध होऊ द्या, कारण आपण एवढे काही भाग्यवान नाही, एवढे काही पुण्यवान नाही, एवढे काही पुण्य करणारे नाही आपण, कारण आपण अपराधीच आहोत. आपल्याकडून अनेक प्रकारचे अपराध होतात, अनेक प्रकारचे दोष घडतात. परंतु तो भगवान परमात्मा फार दयाळू आहे, फार कृपेचा सागर आहे आणि तो त्या अपराधातून सोडवतो महाराज. फक्त त्याला शरण जाण्याची गरज आहे. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, अतिच सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यग्वे वशितो सहा. कसा असू द्या, दुराचारी असू द्या, पापी असू द्या, कसंही असू द्या, परंतु भगवंताला जर शरण आला ना, भगवंताची शरणांगती पत्करली, भगवान परमात्मा कोणाचे गुणदोष बघत नाही महाराज. कारण भगवंताने जर आपले गुणदोष बघितले तर आपण एक दिवस सुद्धा जगण्याच्या लायकीचे नाही. म्हणून भगवान परमात्मा आपले गुणदोष बघत नाही त्याकरता. आणि आपण त्या भगवंताचं भजन जर केलं आपण, तर आपण पितृदोषातूनही मुक्त होऊ, आपल्या पितरांचा उद्धार होईल, सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तारिले पतित नेनो किती. भगवंताच्या नामाने कितीकांचा उद्धार झाला महाराज. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. भगवन नामाने आणि तिन्ही लोकांचा उद्धार होतो महाराज. भगवन नाम आपण घेत नाही आणि भगवंताचं भजन, कारण ज्या भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नैवेद्य दिलेला आहे आपल्याला. बघा, काही मनुष्य आंधळे आहे महाराज, काहींना दिसत नाही, काही मनुष्य पांगळे आहेत, काही मनुष्यांना ऐकू येत नाही, काही असे शरीराने, परंतु आपल्याला सर्व भगवंताने योग्य असा नैवेद्य दिलेला आहे. सर्व शरीरही आणि चांगला आहे, सुदृढ आहे, दृष्टी आहे, कान, सर्व इंद्रिय त्या भगवान परमात्म्याने दिले. त्या भगवान परमात्म्याचं आपण भजन करीत नाही महाराज, त्याच्या उपकाराचं स्मरण आपण ठेवीत नाही. कारण एवढा मौल्यवान असणारा नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलेला आहे, ज्याच्या उपकारातून आपण कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण त्याचे उपकार आपण जाणले पाहिजे, त्या भगवंताचं आपण भजन चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. प्रत्येक कामामध्ये आणि काम करताना आपण त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. प्रत्येक कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. किती दुःख असले, दुःखाचे डोंगर जरी असले तरी त्या भगवान नामाने आणि सगळ्या दुःखाचं सुख होईल महाराज, आणि सर्व सुख त्या भगवान नामाने प्राप्त होईल महाराज. अनेकांचा त्या भगवान नामाने उद्धार आणि अनेकांचा उद्धार झाला महाराज. त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली. बघा, एक आजामेळ होता आणि त्या आजामेळाने आयुष्यामध्ये एवढे काही क्रूर कर्म केले
आता एवढे काही मोठमोठ्या चोऱ्या केल्या आणि एवढे काही क्रूर कर्म केले. अजामेळची श्रीमद भागवतामध्ये फार मोठी कथा आलेली आहे की अजामेळ फार आणि दुराचारी संगतीमुळे ज्याला अनेक प्रकारचे व्यसन जडले महाराज. चोरी करण्याची सवय लागली, कारण ही व्यसन असतात महाराज, ही व्यसन अधोगतीला नेत असतात. कारण शास्त्र सांगतं दूतंच मासंच मदिराचे वेश्या मृदयार्थ चोरी परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयाती. घोर असणाऱ्या नरकामध्ये नेणारी ही व्यसन आहे. त्यामध्ये दूत असो, दूतंच मासंच मदिराचे वेश्या, अनेक प्रकारचे हे व्यसन आहे महाराज. आणि तो अजामेळ आणि त्याला अशा प्रकारची व्यसन जडली. मोठमोठे त्याची धर्मपत्नी होती. अगोदर तो फार चांगला होता, परंतु त्याला एका ठिकाणी एक दृश्य बघितलं, तेव्हापासून त्याची बुद्धी आणि भ्रष्ट झाली. सहज भगवंताच्या पूजे करता, फुलं तोडण्याकरता आणि गेलेला असताना एक दृश्य परपुरुष एक वेश्यासोबत रथ असताना दिसली आणि त्याच्या मनामध्ये वाईट विचार निर्माण झाला. त्या वेश्याला घरी आणलं, धर्मपत्नीला काढून दिलं आणि एवढ्या मोठमोठ्या त्या वेश्याला खुश करण्याकरता मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला. एवढ्या चोऱ्या करायला लागला. आणि एक वेळ प्रसंग असा घडला, एक दिवस काही संत महात्मे तीर्थयात्रा करण्याकरता जात असताना त्या गावामध्ये संत महात्मे आले. आता गावामध्ये विचारलं कोणी भगवत भक्त आहे का या गावामध्ये. आता टवाळे करणारे काही निंदा करणारे काही लोक असतात, त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये फार मोठा भक्त आहे, म्हणजे अजामेळ नावाचा. आता अजामेळ फार मोठा डाकू होता, चोऱ्या करणारा होता. आणि लोकांनी सांगितलं फार मोठा भक्त आहे म्हणले, त्याच्या घरी तुम्ही जा. आता ते साधू संत, त्यांना काय माहिती, ते साधू संत तीर्थयात्रा करीत होते. आले विचारित अजामेळच्या घरी आले. ती वेश्या त्या ठिकाणी होती. आता त्या वेश्याने विचार केला आपल्या घरी साधू संत आले, निश्चितच आपलं पूर्वपुण्य काहीतरी भाग्य उदयाला आलं, पूर्वपुण्य उदयाला आलं. ज्या अर्थी आपल्याकडून आज संत महात्म्यांची सेवा घडल, निश्चितच पूर्वजन्मी काहीतरी आपण कल्याण केलेलं असावं. कारण आपण पात्रतेचे नाही, आपण योग्य नाही, आपला अधिकार नसतानाही आपल्या घरी ज्या अर्थी महात्मे आले त्या अर्थी निश्चित आपलं कल्याण होणार आहे, निश्चित आपला उद्धार होणार आहे, असं त्या वेश्याने विचार केला. ते महात्मे म्हणले माते आम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे, भोजनाची व्यवस्था कर. ते म्हणले काही हरकत नाही महाराज, तुम्ही या समोर पिंपळ वृक्षाच्या खाली थांबा म्हणले. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व शिधा सामग्री जे काही पाहिजे असेल ते मी देते म्हणले. आणि त्या महात्म्याने विचारलं म्हणले तुमचे पती फार मोठे भक्त आहेत, गावामध्ये आम्हाला सांगितलं नाही म्हणले. महाराज तुम्हाला ज्यांनी सांगितले हे चुकीचं सांगितलं म्हणले. आमचे पती फार मोठे दरोडेखोर आहे, फार मोठे दरोडेखोर आहे आणि ते दररोज चोऱ्या करतात, मोठमोठ्या चोऱ्या करतात. आणि मी देखील मी एक वेश्या आहे म्हणले. परंतु आमचंही सौभाग्य आमच्या घरी तुम्ही आला त्या अर्थी आमचंही पुण्य आहे. तुम्हाला जे पाहिजे असेल तुम्ही भोजन बनवा आणि भगवंताला नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. मोठी शिधा सामुग्री तिने त्या महात्म्याने विचार केला काही हरकत नाही, सर्व भगवंताचे रूप आहे, आपल्याला यांचंही कल्याण करायचं आहे, काही हरकत नाही. त्या महात्म्याने विचार केला यांचंही आपल्याला कल्याण करायचं आहे. सर्व काही शिधा सामुग्री आणि त्या महात्म्यांना दिली. सुंदर अशा प्रकारे त्यांनी स्वयंपाक बनवला, भगवंताला नैवेद्य दाखवला आणि भोजन प्रसाद त्या ठिकाणी केला. सर्व सोबतचे महात्मे झोपले, परंतु त्याच्यामध्ये जे महंत होते ते जागीच होते. तेवढ्यात अजामेळ त्या ठिकाणी आला, काही चोरी करून त्या ठिकाणी आला. आणि आल्याच्या नंतर हे महात्मे म्हणाले अरे अजामेळ आम्ही तुझ्या घरी भोजन केलं आहे, काही दक्षिणा देणार नाही का.
आता त्या आजा मेळाला राग आला, म्हणले दक्षिणा मी आतापर्यंत तुमच्याकडून काही हिसकून घेतलं नाही, हीच तुम्ही गनिमत समजा, नाहीतर तुमच्याकडचं सर्व मी जे काही असन सर्व घेऊन टाकलं असतं म्हणले, परंतु तुमच्याकडचं काही घेतलं नाही. ते महाराज म्हणले आम्हाला तर आमचा नियम असा आहे की दक्षिणा मला काहीतरी दिलीच पाहिजे. तो म्हणला मी नाही देणार, कारण आजपर्यंत मी काही दिलं नाही. अरे म्हणले आमची धन संपत्ती मागण्याची इच्छा नाही, आम्हाला काही नको तुझ्याकडून, फक्त आमचं माझं एक वाक्य ऐक म्हणले की तुला जो पुत्र होईल त्याचं नाव नारायण ठेव. म्हणले माझ्या पुत्राचं नाव नारायण ठेव, तुम्हाला काय फायदा? अरे म्हणले सगळ्याच गोष्टी फायद्याकरता करायच्या नसतात, काही गोष्टी, आणि मी जे सांगतो ते तू कर. तुझ्या पुत्राचं नाव नारायण ठेव. म्हणले काही हरकत नाही, मी तुमची आज्ञा आहे ना तर माझ्या पुत्राचं नाव नारायण ठेवतो. आणि रात्रभर ते महात्मे त्या ठिकाणी थांबले आणि पुढील यात्रेला निघून गेले. काही दिवसांनी त्या आजा मेळेला त्या वेश्येपासून पुत्र झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि रात्रंदिवस म्हणून मुलांची आपण नावं, भगवंताची नावं ठेवावं. जरी आपल्याकडून भजन घडलं नाही, जरी आपल्याकडून परमार्थ घडला नाही, जरी आपण मंदिरात गेलो नाही, तर आपल्या मुलांची, नातवांची नावे जर भगवंताची असली तर सहज आपल्याकडून भगवंताचं भजन घडेल, सहज आपल्याकडून भगवंताचं नामस्मरण घडेल. आणि तो आजा मेळ रात्रंदिवस नारायण 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 कुठे गेला असला तर सारखा त्याला नारायणाचा ध्यास लागायचा. नारायण कुठं आहे नारायण? आणि नारायण करता करता त्याच त्या आजामेळचं आयुष्य संपलं. महाराजांनी आजारी पडला तो, परंतु सारखं त्या नारायणाचं चिंतन आहे. नारायण कुठे गेला, नारायण 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 असं करता करता एवढा त्या भगवंत नामाचा जप झाला. आणि त्या ठिकाणी याची अंतकाळ याचा जवळ आला तर यमाचे दूत त्याला नेण्याकरता आलेले आहेत आणि एकीकडून भगवान विष्णूचे दूत आलेले आहेत. त्या यमाच्या दूतांचं आणि विष्णूंच्या दूतांचं त्या ठिकाणी भांडण झालं. यम म्हणले ही गिराईक आमचं आहे, कारण याने आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर चुक्या केल्या, आयुष्यभर अपराध केले, अनेक चोऱ्या केल्या. परंतु जे भगवान विष्णूचे दूत आहे त्यांनी सांगितलं की याने आयुष्यभर नामस्मरण केले, आयुष्यभर जरी पाप केलं, परंतु शेवटी याने नारायण नारायण असा जप केला. यमदूत म्हणायला लागले की याने तर पुत्राचा जप केला, परंतु विष्णुदूत म्हणायला लागले तसं नाही, कारण भगवान नाम आहे ते पुत्राच्या उद्देशाने उच्चारलं काय, कोणाच्याही उद्देशाने उच्चारलं काय, परंतु याला आम्ही आता याला भगवान धामाला घेऊन जाऊ. आणि शेवटी त्या यमदूतांचं विष्णुदूतांचं युद्ध झालं. त्या ठिकाणी यमदूतांना परास्त केलं. यमदूत नाराज झाले, यमराजाकडे गेले, म्हणले महाराज तुम्ही आम्हाला असे काम सांगित जाऊ नका. म्हणले काय झालं? अहो म्हणले जे तुम्ही ज्या मनुष्याने त्या आजामेळ्याने एवढं पाप कर्म केलं त्याला आम्ही नेण्याकरता गेलो होतो, तरी देखील भगवान विष्णूचे दूत त्या ठिकाणी आले आणि आम्हाला परास्त केलं. म्हणले आमच्याशी युद्ध केलं. अरे म्हणले तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी जो भगवंताच्या नामाचा उच्चार करतो तेथे तुम्हाला नाही सत्ता, जेथे होय हरिकथा, कारण जेथे हरिकथा भगवान नाम होतं तेथे तुम्हाला सत्ता नाही. आणि त्यावेळेस ते भगवान विष्णूच्या दूतांनी त्या आजामेळ्याला सुंदर असं दिव्य असणारं विमान त्या ठिकाणी आणलं. त्या विमानात आजामेळ्याला घेऊन ते वैकुंठ धामाला गेले. सांगण्याचं तात्पर्य भगवान नाम जीवनामध्ये महत्वाचं आहे. आपल्याकडून किती आपण अपराधी असलो, दोषी असलो, परंतु जरी आपण थोडं जरी आयुष्यामध्ये एकदा जरी भगवंताचं नाम घेतलं तरी आपला उद्धार कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा जरी भगवान श्रीरामाचं नाव घेतलं तरी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पितरांच्या उद्देशाने आपण जरी भगवान नाम घेतलं तरी पितरांचा आणि उद्धार होईल. तर या ठिकाणी वेळही संपत आलेली आहे, ऊनही झालेले आहे आणि आज
या ठिकाणी सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपेने ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी भागवत नाथामाळी आणि त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, त्यांची सद्गती हो हीच भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. त्यांचा शोकाकुल परिवार गंगा भागीरथी, सरूबाई भागवत माळी, कैलास भागवत माळी, अंजना दिनकर वाघ, सुनीता दत्तू मोरे, रोहिदास भागवत माळी, आशाबाई बाळासाहेब मोरे, अनिता भागवत माळी आणि उषा अशोक गोंधळे, समस्त माळी परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे सोयरे आप्तेष्ट गणगोत आणि या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले मुकुंद महेश गोंडेगावकर त्यांना धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे त्यांची समुशेष टीम त्यांना धन्यवाद. आणि उपस्थित आपले जोरवेकर JTV न्यूज त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की जय. सर्वांनी जागेवर उभे राहा. पसायदान घेऊन सेवेला पूर्णविराम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मग द्यावे पसाय दानवे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मिरते वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांचे तुरितांचे तिमिर जावो. विश्वसधर्म सूर्य पावो, तो देवांचल तू ते लावो. प्राणजात वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रने जे आलांचन, मार्तंड जे तापैन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोके. जे जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होगा विजय, ते तमरे श्री विश्वेश्वरावो. हा वैलदान प्रसावो, येणे बरे ज्ञान देवो. सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो. सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो. सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.